कालपासून एकच गोष्ट ऐकतोय. पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल शॉर्टेज होणार. 20 पेट्रोल पंप बंद पडले. पण खरंच पेट्रोल कमी पडतंय की पुन्हा एकदा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी टॉपर झाली आहे हे बघायला म्हणून आज आपण डायरेक्ट ग्राउंड रिॲलिटी चेक करायला निघालो. आणि हो, आमच्या गाडीमध्ये पण पेट्रोल कमी होतं, म्हणजे फॅक्ट चेकिंगसोबत सेव्हिंग पण. घराजवळच्या पेट्रोल पंपवर पोहोचलो आणि बास, ही लाईन बघून मला वाटलं पेट्रोल भरायला नाही तर काही फी स्कीम लागली आहे की काय असं वाटलं. खरं सांगायचं तर एवढी लाईन मी काही वेळा हॉस्पिटलमध्ये बघितली नसेल. लोक गाडी घेऊन फुल वेट करत होते. मग तिथल्या काकांना विचारलं, काका खरंच पेट्रोल शॉर्टेज झालं आहे का? त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलायला जसा नकार दिला, पण मला वाटलं आता काही सिक्रेट इन्फॉर्मेशन देतील. पण ते म्हणे पेट्रोल भरपूर आहे, लोक फेक न्यूजवर विश्वास ठेवून गर्दी करताय. म्हटलं अरे म्हणजे पेट्रोलपेक्षा अफवा जास्त संपूर्ण सिटीमध्ये लवकर पोहोचते. एक गोष्ट नोटीस केली का तुम्ही? जेव्हा अफवा पसरते तेव्हा सगळ्यांना एकच विचार येतो, मी आधी जाऊन करून येतो, नंतर प्रॉब्लेम झाला तर. आणि हेच हजार लोक विचार करतात आणि खरी गर्दी तेव्हा तयार होते. लाईनमध्ये उभं असता असता मला एक मोमेंट आठवला. पेट्रोल भरायला आलो की गव्हर्नमेंट फॉर्म भरायला ते कळलंच नाही. काही लोक फोनवर दुसऱ्यांना सांगत होते, अरे लवकर ये, लाईन लागली आहे. मग तो येतो, त्याचा फ्रेंड येतो, असं करता करता चेन रिॲक्शन सुरू. खरं सांगायचं तर मला एकच टेन्शन आलं, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल कमी आहे पण पेशन्स त्यापेक्षा जास्त कमी होत चालले होते. म्हटलं चला नव्या सांगवीला जाऊन बघू, कदाचित तिथे सिच्युएशन नॉर्मल असेल. पण तिथे जाऊन वाटलं मी लोकेशन चेंज केली पण सीन तोच आहे. अजून मोठी लाईन. मला वाटलं लोक पिकनिकला आले आहेत की पेट्रोल भरायला. पण एक पॉझिटिव्ह गोष्ट, बरेच लोक शांतपणे वेट करत होते. अननेसेसरी भांडण दंगा दिसला नाही. घरी येताना अजून 2 पेट्रोल पंप्स लागले आणि ते बघून मी जरा शॉकच झाले. कारण पेट्रोल पंप दोन्ही पण बंद होते. आता ते मेंटेनन्समुळे की दुसऱ्या कारणामुळे ते माहीत नाही, पण असे बंद पेट्रोल पंप्स बघून लोक अजून घाबरत असतील. पण सिरियसली एक जेन्युइन मेसेज आहे, कुठली पण न्यूज आली की डायरेक्ट बिलीव्ह करू नका, आधी ती व्हेरीफाय करा. कारण बहुतेक वेळा अफवेमुळं खरी प्रॉब्लेम तयार होते. समजा 100 लोकांना पेट्रोल लागत नसेल, पण पॅनिकमुळे 1000 लोक लाईनमध्ये उभं राहतील. जमलं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट चूज करा, जसं की मेट्रो, बस. आणि घरात पॉसिबल असेल तर इंडक्शन यूज करा, म्हणजे जेणेकरून गॅस पण सेव्ह होईल. कारण गॅसची पण प्राईस काही कमी नाही राहिली आहे. मी आत्ताच येता येता एका एजन्सीमध्ये विचारलं नवीन गॅस कनेक्शन भेटेल का, पण ते म्हणले सध्या गॅस कनेक्शन देणं बंद केलं आहे आणि हवा असेल तर ब्लॅकमध्ये सिलेंडर तुम्हाला 6500मध्ये मिळेल. तर विचार करा की गॅसचे पण प्राईस किती वाढलेत आणि त्याचं पण शॉर्टेज मोदी सांगतायत की होणार आहेत. तर त्यामुळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण पेट्रोल आणि गॅस जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरू आणि अदर रिसोर्सेस यूज करू. मी काही एक्सपर्ट नाही, पण कॉमन मॅन म्हणून एक गोष्ट नक्की वाटते, रिसोर्सेस सेव्ह करणं आणि व्हेरीफाय न्यूज पास करणं ही आता सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कारण काही वेळा शॉर्टेजपेक्षा पॅनिक जास्त डेंजरस असते. तुमच्या एरियामध्ये सिच्युएशन कशी आहे? पेट्रोल पंपवर गर्दी आहे की नॉर्मल आहे? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.